नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2025 साठी तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे आवश्यक चालू घडीचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। आजचा आपला पाठ असणार आहे 236वा। या पाठमध्ये आपण 7 आणि 8 मार्च 2025 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडीचे प्रश्न कव्हर करणार आहोत। मित्रांनो, हे जे काही सर्व प्रश्न आपण घेणार आहोत बघा, तर त्याचा PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। प्रश्न पहिला आहे, महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर जागतिक महिला दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? भरपूर प्रश्न हा विचारलेला आहे बघा। तर जागतिक महिला दिवस हा बघा पर्याय ड 8 मार्च म्हणजेच आजच्याच दिवशी 8 मार्चला जागतिक महिला दिवस हा साजरा करण्यात येतो। आता याची सुरुवात केव्हा झाली होती? तर 8 मार्च 1975 साली महिला दिनाची सुरुवात झाली होती। केव्हा? तर 1975 साली। आता ही जी काही जागतिक महिला दिवस आहे बघा, तर 2025 जागतिक महिला दिवसची थीम काय होती? तर ॲक्सेलेटर ॲक्शन, म्हणजे जर मराठीत आपण पाहिलं तर कृतींना गती द्या। इंग्लिशमध्ये ॲक्सेलेटर ॲक्शन आणि मराठीत कृतींना गती द्या अशी थीम होती बघा या वर्षीची जागतिक महिला दिवसाची। महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कून ठेवायचा। 8 मार्चला साजरा केला जातो, 1975 साली सुरुवात झाली होती आणि यावर्षीची थीम आहे ॲक्सेलेटर ॲक्शन। जर आपण राष्ट्रीय महिला दिवस पाहिला तर राष्ट्रीय महिला दिवस हा 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। 13 फेब्रुवारीला महिला दिवस, राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो। आता हा 13 फेब्रुवारी जो दिवस आहे बघा, तर तो सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे आणि यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो 13 फेब्रुवारी। पुढचा दुसरा प्रश्न आहे, मुघल बादशाह औरंगजेबची कबर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। सध्या जे काही वातावरण निर्माण झालेलं बघा औरंगाबादच्या कबरीवरून, तर त्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आपण घेतलेला आहे। खूप चर्चा सुरू आहे की औरंगजेबाची कबर ही खोदून काढावी, तिला बघा उद्ध्वस्त करून टाकावे, अशी जी काही बातमी सध्या चर्चेत आहे बघा, तर त्यासाठी हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे। तर मुघल बादशाह औरंगजेब किंवा आलमगीर औरंगजेब याची कबर कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे बघा मुघल बादशाह औरंगजेबाची कबर। जर आपण मेन शहर पाहिलं कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा खुलदाबाद, छत्रपती संभाजीनगर मधील खुलदाबाद या ठिकाणी मुघल बादशाह औरंगजेबची कबर आहे। तसेच बघा नुकतं छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांचा छावा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे बघा, त्याने 500 कोटी कमावलेले आहेत। जर इथे प्रश्न विचारला बघा 2025 मध्ये 500 कोटी कमावणारा पहिला चित्रपट कोण होता? तर बघा छावा हा पहिला चित्रपट ठरलेला आहे 2025 चा, ज्याने 500 कोटी क्रॉस केलेले आहेत। छावाचा दिग्दर्शक कोण आहे? लक्ष्मण उतेकर। भूमिका कोणी साकारलेली आहे अभिनेत्याची? तर विकी कौशल। रश्मिका मंदना ही अभिनेत्री आहे आणि खन्ना हे बघा खलनायकच्या भूमिकेत आहेत। म्हणजेच गुंडा जर आपण औरंगजेबचा जर भूमिका पाहिली तर ती खन्नाने साकारलेली आहे। छावा कादंबरीचे लेखक कोण आहेत? छावा कादंबरीचे तर शिवाजी सावंत हे बघा छावा या कादंबरीचे लेखक आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा तिसरा प्रश्न पाहूया, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर पर्याय 14व्या स्थानावर आहे। नुकतेच जागतिक दहशतवाद निर्देशांक हे जाहीर झाले असून या निर्देशांकामध्ये भारत हा आपला 14व्या स्थानावर आहे। कितव्या? तर 14व्या स्थानावर आहे। एकूण 163 देशांची यादी, या 163 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर बुर्किना फासो हा पहिल्या क्रमांकावर असून पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। आणि तिसऱ्या क्रमांकावर कुठला देश आहे? तर सिरिया हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे। यामध्ये भारत हा 14व्या क्रमांकावर आहे। पुढचा चौथा प्रश्न आहे, कोणाला हॉनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बार्बाडोस या देशाचा सर्वोच्च पुरस्कार हॉनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम बार्बाडोस या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणाला? तर नरेंद्र मोदी यांना. जाहीर झाला होता नोव्हेंबर 2024 मध्ये आणि प्रदान करण्यात आला आता 6 मार्च 2025 ला प्रदान करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे, नोव्हेंबरला जाहीर झाला होता बघा, नोव्हेंबरला. तसेच 2025चा पहिला पुरस्कार असणार आहे बघा, 2025चा नरेंद्र मोदी यांचा पहिला पुरस्कार असणार आहे प्रदान करण्यात आलेला. आता राष्ट्रपती कोण आहेत बार्बाडोसचे? तर डेमसेंड्रा मेसन. डेमसेंड्रा मेसन हे राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान आहेत अमोर मेटली. अमोर मेटली हे पंतप्रधान आहेत. आता नरेंद्र मोदी यांना कशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर जो काही कोविड-19 महामारी आली होती बघा, तर त्यावेळेला भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती बार्बाडोससाठी आणि त्या योगदानाकरिता हा पुरस्कार बघा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे? तर पर्याय ड बंगळुरू. बंगळुरू विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र मोदी यांचे बघा नाव देण्यात आलेले आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, देशात महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आपला महाराष्ट्र हा देशात महिला स्टार्टअपमध्ये प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून पुढचा 7वा प्रश्न आहे, वुमेन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर पर्याय ड ग्रेटर नोएडा. ग्रेटर नोएडा हे बघा उत्तर प्रदेशमधील शहर असून कोणत्या ठिकाणातील? उत्तर प्रदेशमधील शहर असून या ठिकाणी वुमेन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 ही आयोजित केली जाणार आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 प्रश्न विचारले जाऊ शकतील इथे. तर कोणता? तर बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे आणि या वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनलेले आहेत? तर पर्याय क कुमुद शर्मा. कुमुद शर्मा या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण पर्याय अ पाहिला अंजू राठी राणा, तर अंजू राठी राणा या बघा भारताच्या पहिल्या महिला विधी सचिव बनलेल्या आहेत. कोण? तर अंजू राठी राणा भारताच्या पहिल्या महिला विधी सचिव. पुढचा 9वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार हा कोणास जाहीर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क सीमा पाटील. सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय ब 5व्या. महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात देशात बघा 5व्या क्रमांकावर. आता 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र असून पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर तेलंगणा. तेलंगणा हे पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू आणि चौथ्या क्रमांकावर आहे गुजरात. तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र असे 5 राज्यात बघा पहिल्या ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्र 5व्यावर आहे, पहिल्यावर आहे तेलंगणा. पुढचा 12वा प्रश्न आहे, सिल्वासामध्ये नमो रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पर्याय ब नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दीव आणि दमण दादरा नगर हवेली
यातील बघा सिल्वासामध्ये नमो रुग्णालयाचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. एस जयशंकर कोण आहेत? कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. ज्यांच्यावर बघा इंग्लंडमध्ये हल्ला झालेला आहे. कोणत्या देशात? तर इंग्लंड या देशामध्ये हल्ला झालेला आहे. हे एस जयशंकर कोण आहेत? पुढचा 13वा प्रश्न आहे, अरब लीग शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय क इजिप्त. इजिप्त या देशामध्ये अरब लीग शिखर संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलेले आहे? तर पर्याय अ पंजाब. पंजाब राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत हे सुरू केलेले आहे. आता पंजाब राज्याने सुरू केलेले आहे. तर पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. गुलाबचंद कटारिया राज्यपाल आहेत आणि चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. 15वा प्रश्न आहे, फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पर्याय ब दिसतं बघा श्रीविजयापुरम. तर श्रीविजयापुरम हे पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव आहे बघा. जे अंदमान निकोबारची राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर, तर याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? तर श्रीविजयापुरम. 16वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंद घाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किमी लांबीच्या रोपवेला मंजुरी दिलेली आहे? तर पर्याय क उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यातील गोविंद घाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किमी लांबीच्या रोपवेला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने. आता उत्तराखंडमधील हे आहे बघा. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंग धामी मुख्यमंत्री असून गुरमीत सिंह हे राज्यपाल आहेत आणि डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड हे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 चालू प्रश्न इथे आपण कव्हर केलेले, जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरती असतात बघा, तर त्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.